नमस्कार. अध्याय 2 भाग 1 आपण पाहिला. आज आपण भाग 2 पाहू. भाग 2 मध्ये आपण श्लोक क्रमांक 16 ते 30 पाहू. चला तर मग सुरुवात करूया. विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अर्जुना, जी वस्तू असत असते तिला अस्तित्व नसतं. अरे, अभावाला अस्तित्व नसतं, कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते. जी वस्तू असतच नाही ती थांबवशील कशी? आणि जी वस्तू सत म्हणजे सत्य असते तिला अस्तित्व असतं, आणि तिन्ही कालात ती नाहीशी होत नाही आणि तिला कोणी नष्टही करू शकत नाही. अर्जुन म्हणाला, भगवन, हे आपण सांगत आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हो, मीच तुला सांगत आहे. आणि माझ्याबरोबर ज्यांनी या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास केला आहे त्यांनीही हाच निर्णय घेतला आहे. म्हणजे तत्वदर्शी पुरुषांनी जे तत्व सांगितलं होतं तेच श्रीकृष्णांनी इथं पुन्हा सांगितलं आहे. कारण श्रीकृष्णही एक तत्वज्ञानी महापुरुष होते. परमतत्व परमात्म्याचं ज्यांना दर्शन झालं आहे आणि ज्यांनी स्वतःला त्यामध्ये समर्पित करून जे अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतात त्यांनाच तत्वज्ञानी म्हटलं जातं. या सत आणि असतचं अधिक स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. ज्यानं हे जग व्यापलं आहे आणि ज्याच्यापासून हे जग विस्तारलं आहे ते मूळ आत्मतत्व नाशरहित आहे, अविनाशी आहे असं समज. आणि जे अव्ययस्य म्हणजे अविनाशी आहे त्या अव्यय तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. परंतु या अविनाशी अमृताचं नाव काय आहे? ते आहे कोण? अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि नित्य अशा जीवात्म्यांचं फक्त भौतिक शरीर नाशवंत असतं. आणि म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. अरे, आत्मा हेच अमृतत्व आहे. आत्मा अविनाशी आहे आणि त्याचा तिन्ही काळात नाश होत नाही. आत्मा सत्य आहे. शरीर मात्र नाशवंत आहे, असत आहे, आणि म्हणून हे शरीर तिन्ही काळात कधीच टिकून राहू शकत नाही. शरीर नाशवंत आहे म्हणून तू युद्ध कर असा श्रीकृष्णांनी आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनानं केवळ कौरवांनाच मारावं असं यातून स्पष्ट होत नाही. पांडवांच्या पक्षातही सर्व शरीरधारीच होते. मग पांडवांची शरीरं अविनाशी होती का? मग शरीर जर नश्वर आहे तर श्रीकृष्ण कोणाचं संरक्षण करणार होते? शरीरधारी अर्जुनाचं. जर शरीर नश्वर आहे, त्याला अस्तित्व नाही, त्याचं संरक्षण केलं जात नाही, तर मग अशा शरीराचं रक्षण करायला श्रीकृष्ण तिथे उभे होते. जर असं असेल तर श्रीकृष्णांना अविवेकी म्हटलं पाहिजे. कारण पुढं स्वतः श्रीकृष्णांनीच म्हटलं आहे की जो केवळ शरीरासाठी खातो किंवा शरीर सुखासाठी श्रम करतो तो अविवेकी आणि मूर्ख समजावा. अशा पापी पुरुषाचं जगणं व्यर्थ असतं. मग अर्जुन कोण होता? अर्जुन म्हणजे अनुराग, दयाशीलता. अशा दयाशील प्रेमळ भक्तासाठी परमेश्वर त्याचा सारथी बनून त्याच्या बरोबर राहतो. मित्राप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे इथं अर्जुन म्हणजे शरीर नव्हे. शरीर म्हणजे जीवात्म्याचं आवरण आहे, त्याच्या राहण्याचं घर आहे, आणि त्यात राहणारा तो जीवात्मा तो दयाशील आहे. भौतिक युद्ध केल्यानं, मारल्यानं किंवा कापल्यानं शरीरांचा अंत होत नाही. हे शरीर संपलं किंवा एका शरीराचा त्याग केला तरी आत्म्याला दुसरं शरीर प्राप्त होत असतं.
या संदर्भात श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे शरीराला बाल्य, युवा किंवा जरावस्था प्राप्त होत असतील, त्या प्रकारे मृत्यूनंतर आत्म्याला वेगवेगळं शरीर प्राप्त होत असतं. जर शरीर कापून टाकलं तर जीवात्मा शरीररूपी नवं वस्त्र बदलत असतो. हे शरीर संस्कारांचं आश्रित असतं आणि संस्कार मनावर अवलंबून असतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. मनाचं नियमन करणं, ते अचल किंवा स्थिर राहणं किंवा ते अंतिम संस्कारात विलीन होणं, ही सर्व एकच क्रिया आहे. संस्कारांची मालिका तुटणं म्हणजेच शरीराचा अंत होणं होय. तिला तोडण्यासाठी आराधना करणं आवश्यक असतं. तिलाच श्रीकृष्णांनी कर्म किंवा निष्काम कर्मयोग असं म्हटलं आहे. श्रीकृष्णानं प्रत्येक वेळी युद्धासाठी प्रेरित केलं आहे, पण भौतिक युद्ध किंवा हिंसा यांचं समर्थन करणारा एकही श्लोक नाही. कारण हे युद्ध आहे ते सजातीय आणि विजातीय अर्थात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचं, आणि ते अंतरंगात आहे. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. ज्यांना असं वाटतं की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा मारला जाणार आहे, त्या दोघांनाही काही समजत नाही. कारण हा आत्मा कोणाला मारितही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्मतही नाही किंवा कधी मरतही नाही, कारण तो फक्त वस्त्र बदलत असतो. हा जन्मला आणि पुन्हा नाहीसा झाला असंही कधी होत नाही, कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. तेव्हा आत्मा सत्य आहे, आत्माच पुरातन आहे, आत्माच शाश्वत आणि सनातन आहे. मग आपण कोण? आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. सनातन कोण आहे? तर आत्मा. तेव्हा आपण आत्म्याचे अनुयायी आहोत. आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म हे एक दुसऱ्याचे पर्याय आहेत. मग आपण कोण? तर शाश्वत धर्माचे उपासक आहोत. शाश्वत कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. तेव्हा आपण सर्वजण आत्म्याचे उपासक आहोत. जर आपण चैतन्यमय आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर आपल्याजवळ शाश्वत, सनातन नावाची कोणती गोष्टच नाही. त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही आशावादी आहात, परंतु सनातन धर्मी म्हणता येणार नाही. सनातन धर्माच्या नावावर चुकीच्या रूढीचे तुम्ही शिकार आहात. जगातील सर्व मानव मात्रात आत्मा एकसारखाच असतो. तेव्हा जगात कुठेही कोणी आत्म्याचा मार्ग जाणत असेल आणि तो त्या मार्गावर प्रयत्नशील असेल तर ती व्यक्ती सनातन धर्मी आहे असं समजावं. मग ती व्यक्ती स्वतःला ख्रिश्चन समजो, मुसलमान समजो किंवा यहुदी समजो अथवा कोणीही समजो, ती सनातन धर्माचं पालन करणारी आहे. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. पार्थिव शरीराला रथ बनवून ब्रह्मरूपी लक्ष्यावर अचूक नेम मारणाऱ्या पृथापुत्र अर्जुना, ज्याला आत्मा हा अविनाशी, नित्य, जन्मरहित आणि अक्षय आहे हे समजलं, तो पुरुष मृत्यूचं कारण कसा होईल किंवा स्वतः कुणाला कसा मारील? अविनाशीचा नाश असंभव आहे. अजन्म जन्मतच नाही म्हणून शरीराचा शोक करू नये.
याचं स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नव भौतिक शरीर धारण करतो. जर जीवात्मा जीर्ण शरीराचा त्याग करत असतो तर मग काही लहान मुलं का बरं मरतात? त्यांचं शरीररूपी वस्त्र तर नवं असतं, त्यामुळे त्यांचा उलट विकास व्हायला हवा. मग असं का घडतं? याचं कारण म्हणजे मनुष्याचं शरीर संस्कारांवर आधारित असतं. जेव्हा संस्कार जीर्ण होतात तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो. जर संस्कार 2 दिवसांचा असेल तर ते शरीर दुसऱ्या दिवशी जीर्ण बनतं. त्यानंतर मनुष्य एक श्वासही अधिक घेऊ शकत नाही. तेव्हा संस्कार हेच शरीर आहे आणि या संस्कारानुसार आत्मा नवीन शरीर धारण करीत असतो. छांदोग्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे अथ खलु क्रतुमयः पुरुषः यथा इहैव तथैव प्रेत्य भवति कृतम लोकम पुरुषोभिजायते. अर्थात हा आत्मा निश्चय करणारा, संकल्प करणारा असतो. मृत्यूलोकात तो तसा संकल्पमयी असतो, तसाच शरीराचा त्याग केल्यावरही असतो. त्यामुळे त्यानं ठरवलेल्या, निश्चित केलेल्या शरीरात तो निर्माण होतो. संकल्प जीवित कार्य संपताच निघून जातो. या प्रकारे मृत्यू म्हणजे शरीराचं परिवर्तन आहे. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याच्या अमरतेवर भर देताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्जुना, या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तसंच पाणी भिजवू शकत नाही, अगर वायू सुकवू शकत नाही. अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोऽयं सनातनः. अरे, हा आत्मा अच्छेद आहे. त्याला कधी छेदता येत नाही, तोडता येत नाही. तो अदाह्य आहे. त्याला कधी कोणी जाळू शकत नाही, कारण तो जाळला जाणार नाही. तो अक्लेद्य आहे. तो न भिजणार आहे. आकाश त्याला स्वतःमध्ये विलीन करू शकत नाही, एकरूप करू शकत नाही. हा आत्मा निस्संदेह, अशोष्य, सर्वव्यापक, अचल, स्थिर आणि सनातन आहे. अर्जुनानं म्हटलं होतं की कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि असं युद्ध करण्यानं हा सनातन धर्म नष्ट होईल. परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाचं हे मत अज्ञानयुक्त आहे असं सांगून आत्मा हाच सनातन आहे असं सांगितलं. आपण कोण आहोत? सनातन धर्माचे अनुयायी. सनातन कोण आहे? तर आत्मा. जर आपल्याला आत्म्यापर्यंतचं अंतर पार करण्याची विशिष्ट पद्धत अवगत नसेल तर आपण सनातन धर्मच जाणत नाही. याचा दुष्परिणाम भारताला भोगायला लागला आहे. मध्यकालीन भारतात बाहेरून आलेले मुसलमान फक्त 12,000 होते, पण आज त्यांची संख्या 28 करोड आहे. 12,000वरून वाढून लाख होतील, जास्तीत जास्त करोड होतील, आणखी किती वाढतील? पण आज 28 करोडपेक्षा देखील त्यांची संख्या जास्त वाढत आहे. हे कसे? ते सर्व आपले जातीबांधव आहेत. शिवाशिव आणि बाटण्यानं ते नष्ट झाले आहेत. अर्थात ते नष्ट झाले नाहीत तर त्यांचा सनातन अपरिवर्तनशील धर्म नष्ट झाला आहे. भौतिक क्षेत्रात निर्माण होणारी कोणतीही वस्तू या सनातनाला स्पर्श करू शकत नाही. मग शिवाशिव किंवा बाटण्यानं सनातन धर्म कसा नष्ट होईल? हा खरोखर धर्म नव्हे, ही एक वाईट निंद्य रूढी होती, परिस्थिती होती. त्यामुळे भारतात सांप्रदायिक वैमनस्य वाढलं, देशाचं विभाजन झालं आणि राष्ट्रीय एकता ही आज मोठी समस्या बनली आहे. या निंद्य रूढीच्या अनेक कथा इतिहासात विखुरलेल्या आहेत.
अशीच एक गोष्ट हमीरपूर जिल्ह्यात घडली. हमीरपूर जिल्ह्यात 50-60 कुलीन क्षत्रिय कुटुंब राहत होती. आज ते सर्व मुसलमान आहेत. त्यांच्यावर ना तलवारी चालवल्या गेल्या ना तोफा डागल्या गेल्या. मग काय घडलं? एक दिवस मध्यरात्री 1-2 मौलवी त्या गावातील एकमात्र असणाऱ्या विहिरीजवळ लपून बसले. पहाटे इथं कर्मकांडी ब्राह्मण स्नानाला येईल अशी त्यांची अटकळ होती, म्हणून ते तिथंच दबा धरून बसले. पहाटे त्यांच्या होर्याप्रमाणे ब्राह्मण तिथं आल्याबरोबर मौलवींनी पकडलं, त्याचं तोंड बंद केलं आणि मग त्याच्या देखत त्या मौलवींनी विहिरीतून पाणी काढलं, तोंड लावून पाणी प्यायले आणि तेच उष्ट पाणी परत विहिरीत फेकून दिलं. भाकरीचा एक तुकडाही विहिरीत फेकला. विद्वान ब्राह्मण विवश होऊन नुसता बघत राहिला. नंतर ते मौलवी ब्राह्मणाला आपल्या बरोबर घेऊन गेले आणि आपल्या घरात त्याला डांबून ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्राह्मणाला भोजन करण्याची विनंती केली. त्याबरोबर ब्राह्मण खवळून म्हणाला, अरे तुम्ही यवन आहात, तुमचं भोजन मी एक कुलीन ब्राह्मण कसं घेणार? मौलवी म्हणाले, महाराज, आपल्यासारख्या विद्वान लोकांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे, आम्हाला क्षमा करावी. नंतर त्यांनी ब्राह्मणाला सोडून दिलं. ब्राह्मण आपल्या गावी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की सर्व लोक नेहमीप्रमाणे विहिरीचं पाणी वापरत आहेत. तेव्हा तो ब्राह्मण तिथंच उपोषणाला बसला. तेव्हा लोकांनी उपोषणाचं त्याला कारण विचारलं. त्यावर तो त्यांना म्हणाला, अरे काही यवन विहिरीच्या या कट्ट्यावर चढले होते. माझ्या देखत त्यांनी विहिरीचं पाणी काढलं, ते उष्ट केलं आणि परत ते विहिरीत टाकलं. त्यांनी विहिरीत भाकरीचा एक तुकडाही टाकला. हे ऐकून गावकरी स्तब्ध झाले. त्यांनी विचारलं, आता काय होईल? पंडितजी म्हणाले, आता काय, तुम्ही भ्रष्ट झालात, तुमचा धर्म नष्ट झाला. त्यावेळी लोक सुशिक्षित नव्हते. शूद्रांना आणि स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. हा त्यांचा अधिकार न जाणो केव्हापासून हिरावून घेतला गेला होता. वैश्य लोक धनोपार्जन हाच आपला धर्म आहे असं समजत होते. क्षत्रिय लोक स्तुतिपाठकांच्या स्तुतिगीतात रममाण झाले होते. अन्नदात्यानं तलवार परजली, बिजली त्याबरोबर तळपली, डगमगू लागलं दिल्लीचं तख्त, अशा प्रशस्ती गीतात क्षत्रियांचं भान हरपून गेलं होतं. आणि मानसन्मान आपोआप प्राप्त होतच होते. मग शिकण्याची काय आवश्यकता होती आणि धर्माशी त्यांचं काय देणं घेणं? धर्म फक्त ब्राह्मणांसाठी होता. तेच धर्मसूक्तांचे रचनाकार होते, तेच भाष्यकार होते आणि तेच धर्मातील खऱ्या खोट्या गोष्टींचे निर्णायक होते. वास्तविक प्राचीन काळी सर्वांना म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णातील लोकांना आणि स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता. त्यामुळे प्रत्येक वर्णातील ऋषींनी वैदिक मंत्रांची रचना केलेली आहे. वादविवादात, शास्त्रार्थ निर्णयात भाग घेतला आहे. प्राचीन राजांनी देखील धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना सजा केलेली आहे, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान केला आहे. परंतु मध्यकालीन भारतात सनातन धर्माचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळं हमीरपूर गावचे रहिवासी एखाद्या मेंढ्याप्रमाणे, नेभळटाप्रमाणे एका कोपऱ्यात उभे राहिले. आपण धर्मभ्रष्ट झालो, आपला धर्म नष्ट झाला, अशीच त्यांची समजूत झाली. काही लोकांनी तर हे अप्रिय शब्द ऐकून आत्महत्या केली. परंतु किती जण प्राण देणार? धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्यांना विवश होऊन अन्य मार्ग शोधावाच लागला. आजही ते लोक बांबू जमिनीत पुरून आणि मुसळ ठेवून हिंदूंच्या प्रमाणे विवाह करत असतात. नंतर मौलवी येऊन निकाह वाचून निघून जातो. ते सर्वजण शुद्ध हिंदू आहेत, पण ते सर्व लोक, सगळं गाव आज मुसलमान बनलं आहे. काय घडलं होतं हो? विहिरीचं पाणी यवनांनी प्यायलं होतं. नकळत मुसलमानांनी शिवलेलं खाल्लं गेलं होतं. तेवढ्या कारणासाठी धर्म नष्ट झाला, म्हणजे धर्म लाजाळू बनला. लाजाळू नावाचं एक झाड असतं. आपण त्या झाडाला स्पर्श केला की त्या झाडाची पानं संकुचित होतात आणि हात बाजूला करताच ती पानं पुन्हा पूर्ववत विकसित बनतात. परंतु इथं धर्म जर असा संकुचित झाला की पुन्हा तो कधीच विकसित होऊ शकणार नाही. जिवंतपणीच ते लोक मरून गेले, त्यांचा धर्म मरून गेला, त्यांचे रामकृष्ण आणि परमात्मा मरून गेले. जे शाश्वत समजले जाते तेच नष्ट झाले. वास्तविक लोक ज्याला धर्म समजत होते ती शाश्वत धर्माच्या नावावर रूढ असणारी कुरीती होती, दुष्ट रूढी होती. आम्ही धर्माच्या आश्रयाला का जातो? आम्ही धर्माला शरण का जातो? कारण आम्ही मर्त्य आहोत, मरणशील आहोत. आणि धर्म ही अशी एक भरीव ठोस गोष्ट आहे
की तिला शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो. धर्म केवळ स्पर्शानं किंवा बाटण्यानं नष्ट झाला तर तो आमचं रक्षण काय करणार? आम्हाला कुणी मारलं तर आम्ही मरतो आणि इथं हा धर्म फक्त शिवाशिवीनं आणि उष्टखाण्यानं नष्ट होईल. आम्ही तलवारीनं कापले गेलो तर मरणार आणि धर्म फक्त स्पर्शानं नष्ट होईल. कसला हा आमचा धर्म? वाईट रूढी, खराब चाली पद्धती नष्ट होत असतात, सनातन नष्ट होत नसतं. सनातन तर अशी ठोस भरीव वस्तू आहे की जिला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी जिला भिजवू शकत नाही आणि खाणं पिणं तर दूर, पण या पृथ्वीवर निर्माण झालेली कोणतीही वस्तू तिला स्पर्शही करू शकत नाही. असं सनातन कसं नष्ट होईल? अशाच काही वाईट रूढी अर्जुनाच्या काळात रूढ होत्या आणि अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता आणि म्हणून त्यानं विलाप करीत, शोक करीत नम्रपणे सांगितलं की कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि या युद्धामुळं हा सनातन धर्म नष्ट होईल. कुलधर्म नष्ट झाल्यानं आम्हाला अनंत कालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, तुझ्यामध्ये हे अज्ञान कुठून उत्पन्न झालं? इथं ती कुरूढी आहे म्हणून श्रीकृष्णांनी त्याचं निराकरण केलं, खंडन केलं आणि सांगितलं की आत्मा हाच सनातन आहे. जर तुम्ही आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर सनातन धर्मामध्ये तुमचा अद्याप प्रवेश झाला नाही असं समजावं. जर हा सनातन शाश्वत आत्मा सर्वांच्या शरीराला व्यापून आहे तर मग कुणाचा शोध घ्यायचा? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांच्या द्वारे आत्म्याचं स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्याचं अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. अर्थात इंद्रिय आणि विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो तोपर्यंत आत्म्याचं अस्तित्व असतं, परंतु त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे. जोपर्यंत मन आणि मनातील विचार तसंच भावनांचे तरंग आहेत तोपर्यंत तो शाश्वत आहे. परंतु आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही किंवा त्यात डोकावू शकत नाही, कारण तो मनालाही अगोचर आहे आणि म्हणून मनाचं नियमन करणं, मनाचा निरोध करणं आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितलं आहे की असत वस्तूला अस्तित्व नसतं, ती शाश्वत नसते, ती क्षणभंगूर असते आणि जे सत म्हणजे सत्य आहे ते तिन्ही काळात शाश्वत असतं, तिन्ही काळात त्याचा अभाव नसतो. ते सत म्हणजे आत्मा आहे. हा आत्माच अपरिवर्तनशील, शाश्वत, सनातन आणि अव्यक्त आहे, अगोचर आहे. या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या आत्म्याला फक्त तत्वदर्शी लोक पाहू शकले, परंतु विद्वान पंडित किंवा वैभव संपन्न असणारा मनुष्य त्याचं स्वरूप पाहू शकला नाही. परंतु तत्वदर्शी लोक मात्र त्याला पाहू शकले आहेत. श्रीकृष्णांनी पुढे सांगितलं आहे की तत्व म्हणजेच परमात्मा होय. मनाच्या निरोध कालात साधक या परमात्म्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याच्यात प्रवेशही करू शकतो. जेव्हा साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा स्वतःचा आत्माही ईश्वरीय गुणांनी युक्त असल्याचं त्याला दिसतं. हा आत्मा सत्य, सनातन आणि परिपूर्ण असल्याचं त्याला समजतं. तो अचिंत्य, अकल्पनीय आहे हे तो जाणतो. आत्मा हा असा अचिंत्य, अगोचर आणि अविकारी आहे. तो न बदलणारा आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्म्याचं हे स्वरूप जाणून नश्वर शरीराबद्दल शोक करण्याचं सोडून दे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या विचारात असणारा विरोधाभास दाखवून अर्जुनानं शोक करणं कसं अयोग्य आहे ते पुढे सांगत आहेत. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो
नैवं शोचितुमर्हसि। हे अर्जुना, तथापि हा आत्मा नेहमी जन्म घेतो आणि नित्य मरतो असं जरी तुला वाटत असलं तरी देखील हे महाबाहो तुला शोक करण्याचं कारण नाही. कारण जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. जन्म मृत्यूचं हे चक्र असंच फिरत राहणार आहे. तेव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणं अयोग्य आहे. असा शोक करणं म्हणजे दुसऱ्या दुःखाला आमंत्रित करण्यासारखं आहे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अरे अर्जुना, ही सर्व भूते, हे सर्व प्राणीमात्र जन्माच्या म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात, अशरीरी असतात आणि मृत्यूनंतरही ते अव्यक्तच असतात, अशरीरीच असतात. म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मृत्यूनंतर या प्राणीमात्रांचं स्वरूप अव्यक्तच असतं. फक्त जन्म मृत्यूच्या मधल्या काळात हे प्राणीमात्र शरीर धारण करीत असतात. म्हणजे त्यांची ही मधली स्थिती फक्त दृश्य असते, व्यक्त असते. तेव्हा या परिवर्तनाबद्दल तू व्यर्थ चिंता किंवा शोक करू नयेस. यापुढं या अव्यक्त आत्म्याला कोण कशा प्रकारे पाहतो ते सांगितलं आहे. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. यापूर्वी श्रीकृष्णांनी म्हटलं होतं की तत्वदर्शी लोक या आत्म्याला पाहू शकतात, परंतु आता ते म्हणतात तत्वदर्शन करणारे लोक हे महापुरुष असतात आणि ते फार विरळ असतात. आणि असे काही महापुरुष या आत्म्याकडे आश्चर्य म्हणून, अद्भुत वस्तू म्हणून पाहतात. केवळ ऐकत नाहीत तर त्याला प्रत्यक्ष पाहतात. तर दुसरे काही महापुरुष आश्चर्यकारक म्हणून त्याचं वर्णन करतात. अर्थात जे पाहू शकतात तेच त्याचं यथार्थ वर्णन करू शकतात. दुसरे काही साधक याला आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतात. सर्वांनाच असं ऐकता येत नाही, कारण ही गोष्ट फक्त अधिकारी साधकांनाच साधते, इतरांना नाही. अरे अर्जुना, कुणी कुणी तर ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणू शकत नाहीत, कारण त्यांची तेवढी कठोर साधना नसते. आणि कठोर साधना नसेल तर मनाचा निरोध कुठून होणार? मग तुम्ही लक्षावधी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या. अगदी केसाची शेंडी उपटून तुम्ही एखादी गोष्ट समजून घेतलीत किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीत तरी मोह मोठा प्रबळ असतो. त्यामुळे सर्व ऐकून समजून घेऊनही थोड्या वेळानं तुम्ही तुमच्या सांसारिक उद्योगात मग्न होत असता. शेवटी श्रीकृष्ण निर्णय देतात, देही नित्यमवध्योऽयम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अरे अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा आत्मा हा अवध्य असतो. त्याला कधीही मारता येत नाही. तो अभंग असल्यानं त्याला तोडता किंवा कापता येत नाही. तेव्हा कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नकोस. आत्माच सनातन आहे या तथ्याचं, सत्याचं प्रतिपादन करून, त्याच्या महानतेचं वर्णन करून हा प्रश्न आता इथे संपत आहे. आता प्रश्न असा आहे की या सनातन सत्याची प्राप्ती कशी होईल?
संपूर्ण गीतेत याच्या प्राप्तीचे 2च मार्ग सांगितले आहेत. एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग. दोन्ही मार्गात केलं जाणारं कर्म एकच आहे. त्या कर्माच्या अनिवार्यतेवर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुढं ज्ञानयोगाबद्दल सांगत आहेत. हरिओम तत्सत. हरे कृष्णा हरे रामा. अशा प्रकारे आज आपण भाग 2 पूर्ण केला. ज्ञानयोगाबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. जय श्रीराम.